मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एक ॲक्सिडेंट झाला. त्यामध्ये अनेक गाड्यांचा चक्काचूर झाला. त्याचं कारण होतं तो जो ट्रक होता त्याचा ब्रेक फेल झाला होता. पण त्यामध्ये एक अशी गाडी होती ज्या गाडीतले तिघंजण अगदी सेफ बाहेर आले. त्याच गाडीच्या छोट्या बहिणीबद्दल मी आज बोलणार आहे, म्हणजे टाटा हॅरियरबद्दल. त्या गाडीत बसलो आहे आणि नवीन ॲडव्हेंचर व्हेरियंट जे आहे या गाडीचा आलेला आहे, ॲडव्हेंचर एक्स. आणि या गाडीची टेक्निकली 3 लाख रुपयांनी ऑन रोड प्राईस कमी झालेली आहे. आता नक्की ऑन रोड प्राईस काय आहे, माल मसाला म्हणजे फीचर्स काय आहेत, कुठल्या गोष्टी काढलेल्या आहेत, टाकलेल्या आहेत, माल मसाला काय दिलेला आहे, सगळं बघूया आपला रिव्ह्यू आपल्या मराठी भाषेमधनं. नमस्कार मंडळी, मी अजिंक्य, तुम्ही बघता ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनल. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. थांबा, आपल्याला 1 लाखांचा टप्पा पूर्ण करायचा आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, हॅरियरमध्ये पहिले एक व्हेरियंट यायचं जे होतं ॲडव्हेंचर प्लस ए म्हणजे एडास. यामध्ये देखील एडास येत आहे, पण ते व्हेरियंट जे आहे ते डिस्कंटिन्यू केलेलं आहे. त्याची किंमत होती 22 लाख रुपये आणि जवळजवळ त्याची ऑन रोड किंमत जात होती 27.5 लाख रुपये. पण हे व्हेरियंट एक शोरूम किमतीमध्ये तुम्हाला सांगू का, 19,89,000 रुपयांच्या एक शोरूम किमतीमध्ये मिळतं आणि याची ऑन रोड किंमत आहे 24.5 लाख, 24,38,000 रुपयांच्या समथिंग आहे. त्यामध्ये पण म्हणजे जर तुम्ही बघितलं हे तर 3-1 लाख रुपयांचा तुमचा इथे फायदा होऊ शकतो. हा जो कलर तुम्ही पाहताय ना, हा पहिल्यांदा नव्हता. म्हणजे जे ॲडव्हेंचर प्लस ए व्हेरियंट होतं त्याच्यामध्ये ब्लॅक कलर नव्हतं, पण आता ब्लॅक कलर इंट्रोड्यूस केलेला आहे. म्हणजे डार्क एडिशन तुम्हाला या व्हेरियंटमध्ये मिळणार. म्हणजे विचार करा, 24.5 लाखात ही गाडी तुम्हाला मिळणार आहे. क्रेटाच्या प्राईजमध्ये तुम्हाला सेफ गाडी, दिसायला जबरदस्त, रोड प्रेझेन्सबद्दल क्रेटाच्या ही कितीपत वर आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. या व्हेरियंटमध्ये तुम्हाला अशा प्रकारची चावी दिली जाते, रिमोट दिला जातो, ज्यामध्ये 4 बटन आहेत. फॉलो मी होम, हेडलॅम्पचं बटन, बूट ओपनर, लॉकचं बटन, अनलॉकचं बटन. अशा प्रकारे ही चावी आहे. तशी तर डिझाईनमध्ये काही जास्त फरक तुम्हाला बघायला मिळणार नाही. DRL आहे, कनेक्टेड DRL याच्यामध्ये मिळत नाही, त्या व्हेरियंटमध्ये मिळत होती. इथे मी जे बोलेल म्हणजे जे नाही आहे आता ते डिस्कंटिन्यू करण्यात आलेलं आहे, ते पहिल्या व्हेरियंटबद्दल बोलतोय मी. ग्रिल जर तुम्ही पाहिली तर ॲज इट इज ठेवण्यात आलेली आहे. डिझाईनमध्ये काहीच फरक नाही. यामध्ये तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे. त्याच्यामध्ये फ्रंट जो कॅमेरा आहे तो इथे मिळतो, टाटाचा 3D लोगो. बाकी फ्रंट डिझाईन एकदम उत्तम आहे. पुढे तुम्हाला कुठेच पार्किंग सेन्सर्स बघायला मिळत नाही. हे LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आहे, हे बाय फंक्शनल आहेत आणि इथे फॉग लॅम्प जो आहे तो दिलेला नाही, पहिल्या व्हेरियंटमध्ये दिला जात होता. आता प्राईस कमी करायची तर कुठे ना कुठे कॉस्ट कटिंग करणं गरजेचं आहे, त्यामुळेच या गोष्टी याच्यातनं काढलेल्या आहेत. अजून एक बदल याच्यामध्ये झालेला आहे, तो म्हणजे हे व्हील जे आहे ते पहिल्या व्हेरियंटमध्ये म्हणजे ॲडव्हेंचर प्लस ए जे व्हेरियंट येत होतं ना, त्यामध्ये तुम्हाला 19 इंचची टायर साईज येत होती, पण याच्यामध्ये 18 येणार आहे. आणि अशा प्रकारच्या पॅटर्नमध्ये अलॉय व्हील जे आहे ते दिलेले आहेत. ब्रेक रिलेटेड जे पण सेफ्टी फीचर्स आहेत ते स्क्रीनवरती पहा. जे ग्राउंड क्लिअरन्स आहे या गाडीमध्ये तो प्रॉपर SUVचा मिळतो. 205 mm ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला मिळतो. खाली बघा किती जागा आहे, मजा येणार ही गाडी चालवताना. इथे तुम्हाला हॅरियरचं बॅजिंग जे आहे ते दिलेलं आहे आणि डार्कचं बॅजिंग इथे डार्क एडिशनचं ते देण्यात आलेलं आहे. ORVM जो आहे तो 360 डिग्री इथे त्याचा कॅमेरा दिलेला आहे. याच्यावरती टर्न इंडिकेटर तुम्हाला मिळतो. ऑटो फोल्डेबल आणि रिट्रॅक्टेबल ORVM आहे. विंडो एरिया बघा, तुम्हाला मोठा विंडो एरिया बघायला मिळतो या ठिकाणी, त्यामुळे आतमध्ये क्लॉस्ट्रोफोबिक वाटणार नाही. आतमध्ये ब्लॅक इंटेरियर असून सुद्धा पाठीमागे देखील तुम्हाला डिस्क ब्रेक देण्यात येतो. ही आहे हॅरियरची पाठीमागची साईड, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ॲज इट इज आहे. डिझाईनमध्ये काही चेंजेस नाही, फक्त इथे तुम्हाला कनेक्टेड टेल लॅम्प जी आहे ती देण्यात आलेली नाही. टेल लॅम्प ॲज इट इज आहे, LED मध्ये मिळते, एकदम जबरदस्त वाटते आणि ही आयकॉनिक आहे. म्हणजे तुम्ही लांबनं गाडी बघितली की समजून जाता की ही हॅरियर आहे. बाकी हॅरियरचं बॅजिंग इथे इम्लॅम देण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही जर पाहिलं तर टाटाचा मस्त डार्कमध्ये लोगो, इथे 360 डिग्रीचा रिव्हर्स पार्किंग कॅमेरा इथे देण्यात आलेला आहे आणि पाठीमागे तुम्हाला 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत. स्कीट प्लेट जी आहे ती पियानो ब्लॅक कलर मटेरियलमध्ये मिळते. आता थोडंसं इथे इशू काय आहे, याच्यावरती स्क्रॅचेस पडण्याचे चान्सेस आहे, बाकी काही नाही. आता वरती जर तुम्ही पाहिलं तर इथे पहा, इथे तुम्हाला हाय माउंटेड स्टॉप लॅम्प जो आहे तो दिलेला आहे. डिफॉगर जो आहे तो तुम्हाला इथे मिळतो आणि इथे रिअर वायपर जो आहे तो दिलेला आहे. शार्क फिन अँटेना या व्हेरियंटमध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला रिअर फॉग लॅम्प दिलेला आहे, बटन दिलेला आहे, इलेक्ट्रिक आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मॅन्युअली ओपन करायला लागतं. 445 लिटरचा बूट स्पेस आणि हे आमच्या बायकोचं सामान जे प्रत्येक गाडीत असतं ते इथे ठेवण्यात आलेलं आहे. आपण थोडंसं इकडे ठेवूया आणि याच्या खाली तुम्हाला आता स्टेपनी वगैरे मिळत नाही. बाकी फिट अँड फिनिश गाडीची उत्तम करण्यात आलेली आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर 445 लिटरचा बूट स्पेस जरी तुम्हाला दिसत असला तरी हा खूप मोठा आहे, मॅसिव्ह आहे. म्हणजे तुम्ही इथपर्यंत याचा युटिलायझेशन करू शकता आणि भरपूर सामान, म्हणजे लिटरली भरपूर सामान. माझ्यासारखे 2 माणसं याच्यामध्ये बसतील झोपणार नाहीत, बसू शकतात. बाकी जर तुम्ही ते पुढचे सीट्स आहेत ते स्प्लिट सीट्स आहेत, ते ढकलले पुढे तुम्हाला अजून स्पेस मिळेल. म्हणजे तुम्ही ॲडव्हेंचर ट्रिपसाठी जाणार असाल तर त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. पार्सल ट्रे इथे दिलेला आहे, त्याच्यावरती बघा तुम्ही किती स्पेस आहे. चला, आता डिक्कीची स्पेस मला पर्सनली आवडली. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे मंडळी, यामध्ये पहिल्या व्हेरियंटमध्ये ना तुम्हाला या गाडीमध्ये खाली स्टेपनी दिली जात होती, ती काढून टाकलेली आहे, म्हणजे ते डाऊनग्रेड आहे. पण
याच्यामध्ये पंक्चर किट दिलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगू स्टेपनीपेक्षा पंक्चर किट खूप परवडतं, कारण मी स्वतः ते यूज करतो. मी स्टेपनी माझ्या गाडीची काढून ठेवलेली आहे. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण अरे बापरे हे राहिलं ना, मार खावा लागेल घरी गेल्यावर. आपण ठेवूया. आणि आता हां अजून एक गोष्ट मंडळी, इथे तुम्हाला स्पीकर जो आहे तो मिळत नाही. म्हणजे आता याच्यामध्ये फक्त 4 स्पीकर्स आहेत. ते इथं उफरसाठी ग्रिल दिसते पण याच्या आतमध्ये स्पीकर नाही आहे अशा प्रकारे. आणि बूट लॅम्प आहे तो या साईडला आहे आणि इथे हुक दिलेला आहे, जे एक स्मार्ट हुक आहे. याच्यावरती तुम्ही तुमच्या पिशव्या अडकवू शकता. आतमध्ये जाण्यासाठी इथे रिक्वेस्ट बटन पहिले व्हेरियंटमध्ये येत होतं, ते काढलेलं आहे. बाकी इथे चावी लावण्यासाठी हे काढून चावी लावू शकता, तर त्याच्यासाठी दिलेलं आहे. चला आता आतमध्ये. या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक कलरचं पियानो मटेरियल, इथे सॉफ्ट टच नाही आहे. हे आहे म्हणजे थोडंसं हार्ड आहे पण सॉफ्ट टच आहे. हे सुद्धा सॉफ्ट टच आहे. त्याच्या आतमध्ये कुशन नाही आहे. बाकी कंट्रोल्स इथे आहेत. ओपनर अशा प्रकारचं आहे. इथे ORVM कंट्रोल जे आहेत ते दिलेले आहेत. इथे तुम्हाला बॉटल होल्डर, अम्ब्रेला होल्डर सगळं दिलेलं आहे. इथे स्पीकर मिळतो. या सीटबद्दल जर बोलायला गेलं तर कुशन चांगले, तुम्हाला अंडर थाय सपोर्ट चांगला मिळतो. यासोबत पाठीमागे जो सपोर्ट आहे तो देखील उत्तम आहे. आणि इथे 2 ॲडजस्टेबल हेडरेस्ट दिलेले आहेत, ते देखील डिसेंट आहेत. गाडीमध्ये तुम्हाला लॉंग जर्नी वेळेस अजिबात थकवा जाणवणार नाही. हे सीट जे आहे ते तुम्ही 6 वे इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकता. हे फीचर तुम्हाला याच्यामध्ये मिळतं. म्हणजे फीचर रिच गाडी आहे. पहिल्या वेरियंटपेक्षा थोडे फीचर्स कमी झालेले असले, त्यामुळे प्राईस कमी झाली आणि आवाक्यात गाडी आली. आणि महत्त्वाचे जे फीचर्स आहेत ते याच्यामध्ये उपलब्ध असल्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. एक नंबर जर घेण्याचा विचार करत असेल तर एक नंबर वेरियंट असेल हे. याच्यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स मिळत नाहीत. पलीकडचं जे आहे ते मॅन्युअली तुम्ही ॲडजस्ट करू शकता. हे आहे गाडीचं स्टेअरिंग व्हील, जे की तुम्ही ॲडजस्ट करू शकता टिल्ट आणि टेलिस्कोपिक अशा प्रकारे. त्याच्यानंतर हे लेदर रॅपमध्ये दिलेलं आहे, जे की कंपनी फिटेड आहे. इथे तुम्ही जर पाहिलं तर ब्लॅक कलरचं पियानो, ब्लॅक कलरचं मटेरियल इथे दिलेलं आहे, जे की ग्लॉसी आहे. इथे टाटाचा इल्युमिनेटेड लोगो, राईट साईडला क्रूज कंट्रोल आणि बाकीचे कंट्रोल्स मिळतात. लेफ्ट साईडला तुम्हाला इन्फोटेनमेंटचे कंट्रोल जे आहेत ते दिलेले आहेत. यामध्ये 6 एअरबॅग्स येतात. ते एअरबॅगचं चिन्ह इथे तुम्हाला मिळतं. बाकी ह्याच्या पाठीमागे जर तुम्ही MID पाहिला तर फुल्ली डिजिटल MID इथे दिलेला आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला RPM मीटर आणि राईट साईडला तुम्हाला स्पीडोमीटर बघायला मिळतो. ड्रायव्हरच्या राईट साईडला इकडे जर तुम्ही पाहिलं तर स्टार्ट स्टॉपचं बटन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. पियानो ब्लॅक कलरचं मटेरियल इथे तुम्हाला डॅशबोर्डवरती मिळतं. डॅशबोर्ड पूर्ण ब्लॅक आहे पण दिसायला क्वालिटेड आहे. जर तुम्ही इथे पाहिलं तर वेगळं पॅनलवरती टेक्स्चर देण्यात आलेलं आहे. हे पण हार्ड आहे, हे पण हार्ड आहे, सगळं हार्ड आहे. फक्त इथे तुम्हाला सॉफ्ट टच जे आहे ते देण्यात आलेलं आहे. जर तुम्ही डॅशबोर्ड ओव्हरऑल पाहिलं तर प्रीमियम वाटते आणि एकदम सेटल वाटते. हा जो डिस्प्ले पाहताय हा आहे 10.25 इंचचा, ज्यामध्ये 360 डिग्री देखील कॅमेरा देण्यात आलेला आहे, जो की ॲक्टिवेट करावा लागतो इथून. जर तुम्ही इथे पाहिलं तर आता इथे 360 डिग्री कॅमेरा ॲक्टिवेट झालेला आहे. पाठीमागे डिक्की लागलेली नाही, त्यामुळे पाठीमागचं जे आहे ते असं दिसतंय. अशा प्रकारे तुम्ही याची क्वालिटी जी आहे ती बघू शकता. टिव करायला लागलं त्यामुळे मी बंद करतो. तर सगळे सेटिंग्स जे आहेत ते दिलेले आहेत. टच कंट्रोल जे आहे ते देखील डिसेंट आहे, म्हणजे तुम्हाला जास्त हार्ड टच करावं लागत नाही, सॉफ्टली ते होतं. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले जे आहे ते वायरलेसली चालतं. क्लायमेट जे आहे ते ऑटो क्लायमेट कंट्रोल AC याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. फक्त ड्युअल झोन AC नाही आहे. या गोष्टी बघा, रेडिओ, सगळे बाकीच्या गोष्टी आहेत. याच्यासोबत तुम्हाला 4 स्पीकर्स आणि 2 ट्विटर्स म्हणजे टोटल 6 स्पीकर्स जे आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत, ज्याची क्वालिटी एकदम डिसेंट आहे. अशा प्रकारे हा डिस्प्ले तुम्हाला ऑफर केलेला आहे. डिस्प्लेच्या खाली आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता टच कंट्रोल्स आहेत. हे सगळे फिजिकल कंट्रोल्स आहेत, म्हणजे हे सगळे टचेबल आहेत आणि हे फक्त फिजिकल 2 बटन दिलेले आहेत, फॅनचं आणि टेम्परेचरचं. जर इथे पाहिलं तर AC कंट्रोल्स इथे दिलेले आहेत. हजार्ड लाईटचं बटन, बूट ओपनर, बाकीच्या सगळ्या गोष्टी लॉक अनलॉकच्या. इथे जर तुम्ही पाहिलं तर चार्जिंगची सुविधा इथे 45 वॉटचा इथे चार्जिंग आउटपुट टाईप C दिलेला आहे आणि इकडे टाईप A दिलेला आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर ट्रेल रिस्पॉन्स मोड आणि मल्टी ड्राईव्ह मोडची बटन दिलेली आहेत. इथे नॉबच्या साहाय्याने तुम्ही चेंज करू शकता, म्हणजे ट्रेल रिस्पॉन्स मोड, आणि इकडे तुम्ही इको, स्पोर्ट, सिटी हे मोड म्हणजे मल्टी ड्राईव्ह मोड चेंज करू शकता चांगलं मायलेज मिळण्यासाठी. इथे तुम्हाला गिअर नॉब जो आहे तो दिलेला आहे. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये ही गाडी उपलब्ध आहे. इथे मॅन्युअल आपल्याला मिळते अशा प्रकारचा गिअर नॉब, जो की डिसेंट आहे. इथे तुम्हाला पार्किंग ब्रेक जो आहे तो इलेक्ट्रॉनिक मिळतो. ऑटो होल्डचं बटन इथे दिलेलं आहे. इथे कप होल्डर जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्या साईडला तुम्ही इथे रबरी पॅड बघताय, म्हणजे त्यांनी तुमचं जे पण ग्लास असेल काय असेल ते हलणार नाही. इथे तुम्हाला हँडरेस्ट जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्याला असं ठेवून तुम्ही मजा करू शकता. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये 12 वोल्टचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे आणि इथे जागा दिलेली आहे सामान ठेवण्यासाठी. हे कूल्ड नाही आहे, अपर मॉडेलमध्ये तुम्हाला ते कूल्ड मिळतं. जर अजून एक गोष्ट तुम्ही जर पाहिली तर हे इथे हे पहा कशा प्रकारे ओपन झालं, एकदा बघा, एकदम प्रीमियम ओपन होतं. याच्यामध्ये लाईट दिलेली आहे. अशा प्रकारचा ग्लो बॉक्स तुम्हाला इथे ऑफर केलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मॅन्युअल डे नाईट RVM जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि इथे तुम्हाला लाईट जी आहे रूफ लॅम्प ती दिलेली आहे. इथे तुम्हाला सनरूफ ऑफर करण्यात आलेला आहे. त्याचं बटन अशा प्रकारे तुम्ही सनरूफ जे आहे ते ओपन करू शकता. पॅनोरामिक ड्युअल पेन सनरूफ तुम्हाला इथे मिळतं. जर तुम्ही पाहिलं तर हे सनरूफ खूप मोठं ओपन होतं. इथे तुम्हाला 2 सनवायझर जे आहेत
ते दिलेले आहेत. पाठीमागची डोर ट्रिम आता तुम्हाला मी दाखवतो. इथे जर तुम्ही पाहिलं ह्या डोर ट्रिमवरती, तर इथे फक्त पॉवर विंडोचं बटन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. ओपनर दिलेलं आहे. इथे देखील सॉफ्ट टच मटेरियल तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. इथे पियानो ब्लॅक कलरचं मटेरियल. इथे ट्विटर नाही आहे तुम्हाला, जो पुढे मिळतो. पुढे 2 ट्विटर फक्त आहेत. इथे मोबाईल ठेवण्यासाठी स्पेस दिलेली आहे. बॉटल होल्डर इथे दिलेले आहे. इथे तुम्हाला प्रॉपरली स्पीकर मिळतो. सीटबद्दल जर बोलायला गेलं तर अंडर थाय सपोर्ट जो आहे तो तुम्हाला उत्तम मिळतो, डिसेंट आहे, कंप्लेंट करण्यासारखी नाही. हे सीट जरा जास्त मागं घेतलं होतं मी, तरी देखील बघा मला स्पेस चांगली आहे. जरी हे सीट जसं असं म्हणलं की हे सीट जरा जास्त मागं नाही, नॉर्मली घेतले तरी देखील स्पेस चांगला मिळतो. इथे तुम्हाला मोबाईल ठेवण्याची जागा आहे. तुम्ही पाय रिक्लाइन आतमध्ये करू शकता, तुम्ही पाय आत ढकलू शकता, असं आरामशीर बसू शकता. बाकी पाठीमागची जी सीट आहे त्याचं रिक्लाइन देखील उत्तम आहे आणि डोक्याला इथे ॲडजस्टेबल 2 हेडरेस्ट दिले असल्यामुळे तुम्ही जर्नी आरामशीर एन्जॉय करू शकता. म्हणजे तुमचा प्रवास सुखकर या गाडीमध्ये होऊ शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे इथे AC वेंट जो आहे तो इथे पिलरवरती दिलेला आहे. ते देखील ॲडजस्ट करणं खूप सोपं आहे आणि इंडिव्हिज्युअली तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑन करू शकता, नसेल बंद करू शकता. जर तुम्ही इथे पाहिलं तर सेफ्टीची सगळी सुविधा आहे. 5 स्टार रेटेड गाडी आहे. पाठीमागे तुम्हाला जे सीट बेल्ट्स आहे ते 3 पॉईंटचे 3 सीट बेल्ट्स दिले जातात, ज्याने काय होतं मधल्याला देखील एकदम प्रॉपरली सीट बेल्ट यूज करता येतो. आता इथे तुम्हाला हँडरेस्ट जे आहे ते ऑफर केलेलं नाही. अजून एक गोष्ट म्हणजे इथे मध्ये तुम्हाला डोक्याला सपोर्ट नाही आहे. इकडे आहे, तिकडे आहे, ॲडजस्टेबल आहे. मध्यभागी थोडं मोठं आहे, तर मध्यभागी त्यामुळे इथे जर कोण बसलं तर थोडंसं इकडे आणि इकडे पाय टाकून बसू शकतो. बाकी जर बघितलं तर स्पेस ठीकठाक आहे. खाली सपोर्ट देखील उत्तम आहे, कुशन देखील उत्तम मिळतं आणि हे अपहोल्स्ट्री जी आहे ना ती तुम्हाला लेदरेट मिळते. ती एक चांगली गोष्ट आहे, त्यामुळे प्रीमियमनेस अजून वाढतो. ब्लॅक कलरचं टोटल इंटेरियर आहे. क्लॉस्ट्रोफॉबिक वाटत नाही कारण मोठे विंडोज आहे. ते तुम्हाला लॅम्प दिलेला आहे, छोटासा रीडिंग लॅम्प, रूफ लॅम्प, जे काय तुम्ही म्हणाल. इथे पकडण्यासाठी हँडल दिलेला आहे आणि इथे तुमचं सूट कॉस्ट्यूम अडकवण्यासाठी हुक दिलेला आहे. एक चांगली सुविधा कंपनीने इथे केलेली आहे. सनरूफ जसं की मी म्हटलं खूप मोठा आहे, त्याच्यामुळे क्लॉस्ट्रोफॉबिक वाटणार नाही. आता ओव्हरऑल गाडीबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली. अजून एक गोष्ट राहिली ती म्हणजे इथे मोबाईल ठेवण्यासाठी असा कप्पा दिलेला आहे. इथे टाईप A चार्जिंग पोर्ट दिलेला आहे, टाईप C एक दिलेला आहे. हे जे तुम्ही इंजिन पाहताय हे आहे 2 लिटरचं क्रायोटेक इंजिन, जे की 170 PS पॉवर आणि 350 Nm टॉर्क प्रोड्यूस करतं. म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. मायलेजबद्दल जर बोलायला गेलं तर तुम्हाला 16.5च्या दरम्यान ऑन रोड पडू शकतं. म्हणजे तुमच्या चालवण्यावरती असेल, ते पूर्णपणे डिपेंड. बाकी ही गाडी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे भविष्यात ऑटो हेल्पर मराठीला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.